नमस्कार दर्शक हो. कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम.आय. महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणावर मत मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. खऱ्या अर्थानं राज्यपाल महोदयांनी म्हटलंय की माझं शासन समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन समावेशक, प्रागतिक आणि विकसित महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी कार्य करत आहे. त्यांनी दिलेल्या या शब्दाप्रमाणे जर आपल्या शासनानं काम केलं आणि आमच्यासारख्या सर्व पक्षीयांना बरोबर घेऊन जर काम करण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री महोदय, सर्व मंत्री महोदयांनी केला तर पाहिलेलं स्वप्न विकसित महाराष्ट्र 2047 पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी आपण एक व्यापक आणि धोरणात्मक आराखडा तयार केला आहे आणि राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत $5 ट्रिलियन पर्यंत वाढवण्याकरता व्हिजन मॅनेजमेंट युनिट स्थापन केलेलं आहे. हे सर्व करत असताना एका बाजूला आपलं महाराष्ट्र पुढे जाण्याचे स्वप्न आपण सर्वजण पाहत असताना मी ज्या मतदारसंघातून खेड आळंदी मतदारसंघाचं नेतृत्व करत आहे त्या मतदारसंघामध्ये आजही अनेक योजना त्या ठिकाणी अपूर्ण आहेत. खऱ्या अर्थानं गेले 1.25 वर्ष झालं कोणत्याही स्वरूपाचं बजेट या ठिकाणी कोणत्याही मतदारसंघाला झालं नाही. पुरवणी बजेट व्यतिरिक्त कोणताही निधी मोठा प्रत्येक मतदारसंघाला मिळाला नाही. शासनाला माझी विनंती आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये काही महत्त्वाची कामं आहेत की जेणेकरून त्या कामामुळं आपला महाराष्ट्र नक्की विकसित महाराष्ट्र होईल. खेड आळंदी मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ असेल, PWD असेल, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ असेल, वेगवेगळ्या माध्यमातून कामं होणं गरजेचं आहे. एक मोठी MIDC म्हणून चाकण MIDC आशिया खंडात सर्वात मोठी MIDC आहे की ज्या MIDCमुळं आपल्या महाराष्ट्र सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये GST मिळतो आणि त्या माध्यमातून अनेक विकास कामं होत असतात. त्याच MIDCला आणि चाकण आणि राजगुरुनगर, आळंदी आणि संबंधित सभोवतालच्या गावांना ट्रॅफिकनं विळखा घातलेला आहे. खऱ्या अर्थानं हा विळखा जर सोडवायचा असेल तर यापूर्वीसुद्धा PMRDच्या माध्यमातून, PWDच्या माध्यमातून, MSIDCच्या माध्यमातून, MSRDCच्या माध्यमातून अनेक नियोजन त्या ठिकाणी केलं गेलं. खऱ्या अर्थानं ज्यांना आपण श्रद्धांजली अर्पण केली ते राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी स्वतः त्या ठिकाणी दौरा करून संपूर्ण ट्रॅफिक मुक्त चाकण आणि राजगुरुनगर खेड तालुका करण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यानुसार आराखडा तयार करून चाकण शिक्रापूर रस्त्याचं टेंडर झालं. PMRDने काही ठराविक रस्ते त्या ठिकाणी मंजूर केले. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा 300 ते 350 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला. अद्यापपर्यंत अनेक कामं त्या ठिकाणी सुरू नाही आहेत आणि जी कामं ट्रॅफिक कमी करण्यासाठी होणं गरजेचं आहे त्यासाठी भविष्यात निधी मिळावा. हीच खऱ्या अर्थानं ट्रॅफिक मुक्त जर आमचं चाकण आणि खेड तालुका झाला तर दादांना तीच खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरणार आहे. हे सर्व होत असताना खऱ्या अर्थानं आपल्या नाशिक फाटा ते राजगुरुनगर या नॅशनल हायवेचं इलेव्हेटेड रोडचं टेंडर प्रक्रिया थांबलेली आहे. ती सुद्धा सुरू होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. या माध्यमातून होत असताना या खेड तालुक्यामधून जाणारी पुणे नाशिक रेल्वे या ठिकाणी तिची अलाइनमेंट बदलल्याचं कळतंय, तो प्रोजेक्ट रद्द झाल्याचं कळतंय. परंतु सर्व त्या भागातील मग संगमनेरचे आमदार असतील, आपल्या आंबेगावचे असतील, जुन्नरचे असतील, खेड तालुक्याचा मी असेल आणि इतर सर्व लोकप्रतिनिधी आमची या ठिकाणी मागणी आहे की पुणे नाशिक रेल्वे ही आहे त्याच अलाइनमेंटप्रमाणे व्हावी. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं MIDCच्या माध्यमातून MIDC संलग्न असणारी जे अधिकारी वर्ग आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार सुरू आहे. कोणत्याही स्वरूपाचं त्या ठिकाणी दुरुस्ती वजा कोणतंही काम त्या ठिकाणी होत नाही. चुकीच्या पद्धतीनं टेंडर प्रक्रिया होऊन
त्या ठिकाणी लाखो रुपये भ्रष्टाचार त्या ठिकाणी होत आहे, त्याची चौकशी खऱ्या अर्थानं आपल्या माध्यमातून या ठिकाणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. खेड तालुक्यामध्ये 2-3 धरणं आहेत. कलमुडी धरण आहे, चासकमान धरण आहे, भामाआसखेड धरण आहे. या धरणांचं पुनर्वसन ज्या लोकांनी जमिनी दिल्या त्यांना लाभ क्षेत्रामध्ये अद्यापपर्यंत जमिनी मिळाल्या नाही आहेत. वारंवार त्यासाठी आंदोलन केलं, त्यासाठी अधिवेशनामध्ये बोललो, पाठपुरावा केला, परंतु संबंधित अधिकारी त्याची दखल न घेता खऱ्या अर्थानं दुबार तिबार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होऊन या ठिकाणी एका शेतकऱ्याला 3-3 वेळा वाटप केलेलं आहे. त्यामुळं पुनर्वसनच्या माध्यमातून लोकांना जमिनी मिळाल्या आहेत आणि ज्या ठिकाणी कॅनॉलचा लाभच भेटणार नाही अशा ठिकाणी संपादित केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी परत मिळाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. त्याचबरोबर भामा-आसखेडचा जो कॅनॉल गेला होता तो कॅनॉल रद्द झाला. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला नाही आणि ज्यांनी त्या ठिकाणी काही लोकांनी पैसे घेतले परंतु कालांतरानं तो कॅनॉल रद्द झाला, त्या शेतकऱ्यांना सुद्धा पूर्ववत त्यांच्या जमिनी त्या ठिकाणी मिळाव्यात. चासकमान धरणाअंतर्गत, भामा-आसखेड धरणाअंतर्गत, कळमुडी धरणाअंतर्गत त्या ठिकाणी बुडीत बंधाऱ्याचं सर्वेक्षण यापूर्वी झालेलं आहे. त्यासाठी निधी मिळून त्या माननीय मंत्री महोदय आदरणीय विखे पाटील साहेब यांनी स्वतः हेलिकॉप्टरमधून त्या धरणांची पाहणी केली आणि त्यांनी सुद्धा शब्द दिलेला आहे की लवकरात लवकर बुडीत बंधारे त्या ठिकाणी आदिवासी भागातील लोकांना शेतीसाठी आणि पाणी योजना त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी करून देऊ. त्याचं जे कामकाज आहे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं त्या ठिकाणी पूर्ण करावं, निधी मिळावा. आणि खेदाची बाब म्हणजे असंही की चासकमान धरणाचा उजवा आणि डावा कालवा ज्यावेळेस झाला त्यावेळेस अत्यंत निकृष्ट पद्धतीनं त्यावेळेस टेक्निकली कोणत्याही गोष्टीचा वापर केला नाही आणि कॅनॉल हा निकृष्ट दर्जाचा झाला. 143 किलोमीटर झालेला कॅनॉल शिरूर आणि पूर्व भागामध्ये पाणी गेलं, परंतु आमच्या खेड तालुक्यामध्ये किलोमीटर 00 ते 72 या दरम्यान यापूर्वी एक टेंडर लाईनिंगचं झालं होतं. संबंधित कॉन्ट्रॅक्टरांनी काही मंत्री महोदयांना हाताशी धरून त्या ठिकाणी ते काम अद्यापर्यंत पूर्ण केलं नाही. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गळतीमुळं लोकांच्या जमिनी नापीक झाल्या आणि त्यामुळं जे पुढं पाणी जाणार आहे 30 दिवसात जाणारं पाणी 45 दिवस लागतात. 15 दिवस जवळजवळ 450 क्युसेक्सनी 500 क्युसेक्सनी जाणारं पाणी त्या ठिकाणी वाया जाते आणि त्यामुळं खेड तालुक्यामध्ये जे पाणी गरजेचं आहे ते पाणी खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळत नाही. आणि शासनानं आता किलोमीटर 72 ते तिथून पुढच्या 70 किलोमीटरचं लाईनिंगचं कामचं टेंडर झालेलं आहे. मी आपल्या अध्यक्षांच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदय आणि शासनाला कळवू इच्छितो की जोपर्यंत खेड तालुक्यातलं लाईनिंग होत नाही, जोपर्यंत त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकून त्याचं काम काढून पुन्हा खेड तालुक्यातलं 72 किलोमीटरचं काम जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत पुढचं काम आम्ही त्या ठिकाणी करू देणार नाही. कारण पुढं जरी लाईनिंग झालं आणि 72 किलोमीटरमध्ये मागं गळती राहिली तर खेड तालुक्यामध्ये अन्याय आता शेतकऱ्यांचा आम्ही सहन करणार नाही. त्यामुळं शासनाला माझी विनंती आहे की पहिल्यांदा खेड तालुक्यातलं लाईनिंगचं टेंडर व्हावं. उजवा कॅनॉल त्या ठिकाणी जोपर्यंत शेतकऱ्यांना हवा आहे तोपर्यंतची दुरुस्ती होऊन त्या कॅनॉलमार्फत सुद्धा पाणी मिळावं. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी होत असताना शेतकऱ्यांच्या संदर्भात हमीभावाच्या माध्यमातून आमच्या तालुक्यामध्ये कांदा उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कांद्याला हमीभाव मिळावा, कांद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक बंद व्हावी आणि शासनानं त्या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करत असताना 7.5 हॉर्सपॉवरपर्यंत या ठिकाणी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या माध्यमातून सोलरच्या माध्यमातून कनेक्शन दिली जातात. परंतु शासनानं शब्द दिला होता की त्या पुढची जी कनेक्शन आहेत ती आपल्या रेग्युलर लाईनवरून देण्यात येतील. परंतु आता 7.5 HP पुढची कनेक्शनसुद्धा त्या ठिकाणी लाईनवरून दिली जात नाही आहेत. त्याच्यासाठी सुद्धा सोलर घ्यावं अशी आठ पुन्हा शासनानं या ठिकाणी घातलेली आहे. मला शासनाला विनंती करायची की 7.5 HP सोलर लाईटच्या माध्यमातून त्या ठिकाणी नक्की घेऊ. परंतु त्याचबरोबर आवाडा ग्रुपच्या माध्यमातून
जमिनीचा भाडेपट्टा करार करून मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी माफ करून शेतीला दिवसा वीज पुरवठा अभियान 2025 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून चालू आहे. शासनाकडून फसवणूक होती की कंपनीकडून फसवणूक होती की त्या MSEBच्या कंपनीकडून फसवणूक होती मला माहीत नाही, परंतु अत्यल्प दरामध्ये त्या ठिकाणी गावची गायरानं पूर्वी गावाच्या गाया आणि जनावरं चरण्यासाठी आरक्षित होती. त्यावर या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा विचार न करता ती गायरानावर त्या ठिकाणी त्या योजना होऊ नयेत या विचाराचा मी आहे. अनेक गावांनी त्या ठिकाणी विरोध केलेला आहे. त्यामुळे शासनाने सक्ती करू नये आणि अशा माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी होत असताना करोनाच्या कालावधीमध्ये काही विद्यार्थ्यांचे आईवडील त्या ठिकाणी दगावले गेले आणि त्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना RTE अंतर्गत 1ली ते 10वी यासाठी शिक्षण मोफत मिळण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न व्हावेत. शासनाच्या उमेद अभियानांतर्गत जवळजवळ 6,60,000 महिला स्वयंसहायता गटांची स्थापना केली असून त्या ठिकाणी सर्व बचत गटांना चांगल्या पद्धतीनं न्याय शासनाच्या माध्यमातून मिळावा आणि उमेद मॉलच्या माध्यमातून जी आपण संकल्पना सुरू केलेली आहे त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे, ती पुढं त्या ठिकाणी कार्यान्वित व्हावी. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून होत असताना दिव्यांग व्यक्तींना सुद्धा खऱ्या अर्थानं ज्या ज्या योजना आहेत त्यासुद्धा पुढं नेण्याचं काम या ठिकाणी करावं. कुंभमेळ्याच्या सिंहस्थ कुंभमेळा 27-28च्या नियोजनानुसार खेड तालुक्यामध्ये सुद्धा भीमाशंकर विकास आराखडा मोठ्या प्रमाणामध्ये केला गेला. खेड ते भीमाशंकर या रस्त्यासाठी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी काम मंजूर झालं, परंतु काही कारणानं संपादन असेल 27-28 पर्यंत ते काम पूर्ण होऊ शकत नाही. परंतु कुंभमेळ्याला येणारी मुंबई आणि महाराष्ट्रातून येणारी जी लोक आहेत त्यामध्ये PWDच्या माध्यमातून कलेक्टर महोदयांनी नवीन आराखडा एक तयार केलेला आहे. ते जे रस्ते आहेत त्या रस्त्यांना निधी मिळावा. त्यामध्ये करंजविरे वांद्रे ते आपल्या घोटवडी मार्गे, धामणगाव मार्गे, शिरगाव मार्गे, तळेघर तो एक रस्ता आहे आणि अजूनही 2-3 रस्ते जे जोड रस्ते आहेत त्यासाठी निधी मिळावा. खऱ्या अर्थानं ही ट्रॅफिक जर कमी करायची असेल तर आपल्या खेड तालुक्यामधून शिरूर त्याचबरोबर शिरोली आणि कर्जत उरण पनवेल हा रस्ता यापूर्वी अनेक वेळा त्याचा आराखडा शासनासमोर सादर केला. माननीय उपमुख्यमंत्री महोदय स्वर्गीय अजितदादा पवार यांचं स्वप्न होतं, त्यांनी त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये आणून त्याला मंजुरी देऊ असा शब्द सर्वांना दिला, कारण तो रस्ता फक्त खेड तालुक्यासाठी वरदान नाही, परंतु त्या पुणे जिल्ह्याच्या परिसरामध्ये रिंग रोडच्या नंतर जर ट्रॅफिक कमी करायची असेल तर तो रस्ता होणं गरजेचं आहे. आज सुद्धा आपल्या जयंत पाटील साहेबांनी हा विषय मांडला, त्यामुळं त्या रस्त्याला सुद्धा येत्या बजेटमध्ये त्या ठिकाणी तरतूद व्हावी. अनेक मंदिरांना अष्टविनायक यासाठी यापूर्वी आराखडे तयार केले गेले. खेड तालुक्यामध्ये आता माननीय राज्यपाल महोदयांनी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की राजकारणाला आणि समाजकारणाला वारकरी संप्रदायाची जोड असते आणि आमच्या खेड तालुक्याला जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे. त्याच ठिकाणी भंडारा आणि भामचंद्र डोंगर या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं वास्तव्य आहे. अशा या स्थळांना यापूर्वी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून निधी मिळून काही कामं झाली होती, परंतु आत्ताच्या कालावधीमध्ये त्या परिसरामध्ये नागरीकरण आणि भाविकांची वर्दळ वाढल्यामुळं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळून त्या ठिकाणी इंद्रायणी नदी शुद्धीकरणाचं काम आता नगर परिषद आणि त्याचबरोबर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल आम्ही सर्वांनी हाताशी घेतलेलं आहे. त्यासाठी PMRDने मोठ्या प्रमाणात तरतूद केलेली आहे. अधिकची तरतूद करून त्या ठिकाणी इंद्रायणी नदी शुद्धीकरणासाठी मोठा निधी मिळावा आणि त्याचबरोबर आपल्या गुरुपीठच्या माध्यमातून आळंदी या ठिकाणी 750 वर्ष ज्ञानदेवांना झाली आणि त्यांच्या जन्मशताब्दी त्या ठिकाणी 750 वर्ष पूर्तीच्या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयाने 750 कोटी रुपयाचं ज्ञानपीठ बांधण्याचा शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचं काम लवकरच या ठिकाणी सुरू व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या
भीमाशंकर विकास आराखड्यामध्ये अजूनही काही गोष्टींचा समावेश होणं बाकी आहे. त्यासाठी निधी मिळावा या आजच्या अभिभाषणावर या ठिकाणी बोलत असताना खऱ्या अर्थानं विरोधक म्हणून निषेध व्यक्त करण्यापेक्षा विरोधक म्हणून शासनाकडे माझी विनंती आहे की आमच्या ज्या ज्या अडीअडचणी आहेत किंवा आम्हाला जे जे निधी लागतात ते आपण वेळेत आणि या ठिकाणी आपलेच सर्व आमदार आहेत या भूमिकेतून आम्हाला द्यावेत की जेणेकरून हा महाराष्ट्र विकसित करण्यासाठी आमच्यासुद्धा मतदारसंघाचा हातभार आणि जनता ही एकच आहे. माऊलींचा शब्द आहे विश्वाची माझे घरं. त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांनी हे महाराष्ट्र हा माझाच आहे आणि महाराष्ट्रातील सर्व 288 आमदार हे माझेच आहेत असं करून जर नक्की या ठिकाणी न्याय दिला तर 2047 नाही परंतु 2030 पर्यंतच खऱ्या अर्थानं विकसित महाराष्ट्र होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून माझ्या तालुक्यातील एक विषय मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून शासनाला कळवू इच्छितो. 12 ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे खेड तालुक्यामध्ये आहे आणि खेड तालुक्याच्या बोरगिरी भीमाशंकर ग्रामपंचायत अंतर्गत संपूर्ण मंदिर आणि तो परिसर येत आहे. भीमाशंकर विकास आराखड्याच्या माध्यमातून शिखर परिषदेच्या माध्यमातून 288 कोटी रुपयाचा विकास आराखडा तयार झाला. परंतु त्या ठिकाणी काही गोष्टीमध्ये महसूल विभागाच्या माध्यमातून आमच्या खेड तालुक्यात मंदिर येत आहे. परंतु काही शासकीय अंदाजपत्रक तयार होताना किंवा इतर पत्रकारांनी बातम्या करताना आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर असा उल्लेख केला जातो आणि बहुतांशी यापूर्वी सुद्धा असंच घडलेलं आहे. त्यामुळं तालुक्याच्या वतीनं ते आमच्या अस्तित्वाचा विषय आहे. त्यामुळं भीमाशंकर हे खेड तालुक्यातच आहे. त्यामुळं सर्व संबंधित शासकीय कार्यालय आणि संबंधित मंत्रालयामधून सुद्धा पूर्वी अशाच पद्धतीच्या बातम्या गेल्या की आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकरला निधी देण्यात आला. तर मला आपल्या माध्यमातून शासनाला एक विनंती आहे की सर्व कागदोपत्री त्या ठिकाणी भीमाशंकर तालुका खेड असा उल्लेख त्या ठिकाणी राहावा. आत्ताच आज बातम्या आहेत की अभिमानाची गोष्ट आहे की ग्रीनिज बुकामध्ये त्या ठिकाणी माननीय कलेक्टर महोदय यांनी पाठपुरावा करून 10 कोटी रुपयाच्या सभामंडपाचं काम 3 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळं ग्रीनिज बुकात नोंद होणार आहे. ती खेड तालुक्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राच्या अभिमानाची गोष्ट आहे. या ठिकाणी आदरणीय आदिवासी मंत्री विखे साहेब या ठिकाणी आहेत. आपणाला विनंती करतो की आदिवासी बांधवांचं ते श्रद्धास्थान आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी रोलिंगच्या माध्यमातून आपल्या शासनाच्या प्रत्येक विभागाला आदेश द्यावेत अशी विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. शासनाने याची नोंद घ्यावी. नोंद घेण्यात आलेली आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.